आधी सोशल मीडियावर भूमिका, मग आत्मसमर्पण. मराठी कुटुंबाला मारहाण करणारा शुक्ला पोलिसांच्या ताब्यात. कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची माहिती आता समोर येते आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. अखिलेश शुक्ला हा बेपत्ता होता. अखेर त्यांनी सोशल मीडियावर आपला व्हिडिओ पोस्ट करत स्वतःची भूमिका मांडली. त्याने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर खडकपाडा पोलिसांकडे स्वतःचं आत्मसमर्पण केल्याची माहिती आता समोर येते. अखिलेश शुक्ला यांनी आत्मसमर्पणावेळी स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली. या प्रकरणातील वाद हा शेजार धर्माशी संबंधित आहे, पण त्याला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा दावा अखिलेश शुक्ला यांनी केला आहे. 2 दिवसांपासून ज्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे त्याबाबत मी काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे. 1 वर्षाआधी मी माझ्या घराचं इंटेरियर केलं. इंटेरियरमध्ये मी चप्पल बूट ठेवण्याचा रॅक हा डाव्या बाजूहून मुद्दाम उजव्या बाजूला केला. त्यानंतर देशमुख कुटुंब ज्यांचा फ्लॅट क्रमांक 404 आणि कलकुट्टे कुटुंब ज्यांचा फ्लॅट क्रमांक 403 आहे, या दोघांनी खूप आक्षेप घेऊन वाद घातला. ते आम्हाला वर्षभरापासून त्रास देत होते की हा रॅक तुम्ही इकडे का केला आहे, तुम्ही तो रॅक तिकडेच लावा, नाही तर आम्ही त्याला तोडून फेकून देणार. हे लोक मला आणि माझ्या पत्नीला 1 वर्षापासून खूप त्रास देत होते. रोज शिवीगाळ करणं, उलटसुलट बोलणं सुरू होतं. माझी पत्नी रोज मला ऑफिसमधून घरी आल्यानंतर सांगत होती. तरीही मी या मुद्द्यावर बोललो नाही असं अखिलेश शुक्ला यांनी म्हटलेलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव अखिलेश शुक्ला. मी योगीधाम अजमेरा हाईट्स 1ला राहतो. 2 दिवसापासून हे जे प्रकरण माझ्या घरचा व्हायरल होत आहे, या संदर्भात माझे भाई बंधूंनो, मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगणार आहोत. नेमके काय झालेले आहेत. माझे भावांनो, 1 वर्षच्या अगोदर मी माझ्या घरच्या इंटिरियर केला आणि इंटिरियरमध्ये माझा शू रॅक डाव्या बाजूनी उजव्या बाजूला केला. त्याच्यानंतर हे देशमुख फॅमिली ज्यांचा फ्लॅट नंबर 404 आहेत आणि कलवीकट्टे फॅमिली ज्यांच्या फ्लॅट 403 आहेत, ह्या दोघांनी खूप त्याच्यामध्ये वादविवाद करून ऑब्जेक्शन घेतला आणि आम्हाला 1 वर्षापासून त्रास देत होतो की हा तुम्ही शू रॅक इथे का केला आहे, तुम्ही तिथेच करा किंवा तोडून आम्ही ह्याला तोडून फेकून देणार आहे. त्याच्यानंतर हे लोक मला, माझे बायकोला खूप 1 वर्षापासून खूप त्रास देत होते आणि दररोज शिवीगाळ वगैरे करणे, तिला उलटसुलट सांगितलं. हे म्हणजे हे तेच 1 वर्षापासून त्यांच्या चालू होता. आणि माझी बायको हे सतत मला ऑफिसच्या आल्यानंतर ते सांगत होते, तरी पण मी हे कधी ह्याला हे नाही केलं. आणि 2 दिवसापासून परवा काय झालं, संध्याकाळी माझी बायको धूपबत्ती ते लावून ते माझ्या दरवाजाच्या बाहेर ठेवला आणि कलवीकट्टे आंटी जे आहेत ते येऊन त्यांनी सांगितलं की हे तुम्ही धूपबत्ती दररोज इथे लावते आणि ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे, हे तुम्ही आजपासून लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाळ सुरू केली. त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली. हे धीरज देशमुख आणि त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप गालीगलोच हे करून ते सुरुवात केली आणि जोराजोराने दरवाजाला आपटू लागले आणि माझी बायकोचे केस त्यांनी खेचून तिला एक झापड पण दिला. आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला प्रयत्न केला आणि त्यांनी मला पण खूप शिवीगाळ केली. आणि त्याच्यानंतर हे लोक असा हे विषय जे आहेत हे दुसऱ्या बाजूनी करून हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. ह्याच्या मागे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये नुसतं झगडा जे चालू आहे तेच दिसतं आहे. त्याच्या मागे नेमकं काय आहेत ते कोणाला माहिती नाही. ते मी आज ह्या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्याला सांगितलं आहे. आणि मी आपल्याला सांगतो की हे जे देशमुख फॅमिली आम्हाला 1 वर्षापासून त्रास देत होते ते 2 दिवसाच्या अगोदर जे घडलं त्याच्यामध्ये माझेच मराठी भाई बंधूने सगळे येऊन मला सहकार्य केलं, त्यांनीच मला वाचवलं. आज हे आम्ही 5 पिढ्या इथे आहोत, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 100 वर्ष झाले आम्हाला.
आणि परप्रांती कोण आहेत, आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच माहिती नव्हता, कधीच कळलं नाही. ह्या लोकांनी हा विषय एवढा गाजला की हा परप्रांती आहेत, हे आहे. त्यांनी माझ्या बायकोची शिवीगाळ करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भैया लोक तिथून आले, इथून घाण करतायत, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार. आणि याच्यानंतर मी सगळे हे आपले मराठी भाईबंधू जे आहेत त्यांनीच मला सहकार्य करून ते आले आणि आम्हाला वाचवलं. आणि मी आपल्याला हे सांगतो की आज 100 वर्ष झाले आम्हाला इथे राहायला. माझे कमीत कमी 80 ते 90% जेवढे माझे भाऊबंधू मित्र आहेत सगळे मराठी भाईबंधू आहेत. आणि मी पण मराठी आणि महाराष्ट्रीयन्स आहेत. इथे एवढा वर्ष झाला आहे, आम्हाला कधीच हे कळलं नाही की हे विषय काय आहेत. आपले राज्याचे महाराष्ट्र राज्याचे हे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज साहेब आणि सन्माननीय बाळासाहेब ह्यांनी आपल्या सर्वांना हेच मेसेज दिला आहे की आपल्या राज्यामध्ये कोणीही स्त्री वुमेन ते खूप सेफ आहेत, त्यांना कधीही कोणी काही करू शकत नाही. आणि आपल्या राज्यामध्ये हे उलट झालेलं आहे की ह्या देशमुख फॅमिलीने माझी बायकोला मारलं, माझी बायकोला खूप शिवगाळ करून आणि हे केलं. आणि ह्या बचावासाठी आम्ही जे केलं हे माझे बायकोला वाचवण्यासाठी हे सगळे केलेलं आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या लोकांनी हे परप्रांती विषय हे करून ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि हे विषय करून ते लोक विषय जे आहे ते डावलून कुठून करत आहेत. आणि म्हणून मी ह्या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्याची जे सच्चाई आहेत हे आपण आपल्याने बघावं. आणि सर्व माझे मराठी भाईबंधूंनी मी पण महाराष्ट्रीयन आहे, आम्हाला सहकार्य करावे आणि याची दक्षता घ्यावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.